गेल्या काही दिवसात मला एक प्रश्न खूप वेळा विचारला गेला. डाएट एवढी स्ट्रिक्ट आहे, वर्कआउट पण रोज करतोस. मग पोट अजून दिसतंय, त्याचं काय? आणि खरं सांगायचं तर हा प्रश्न ऐकून मला अजिबात वाईट वाटला नाही. कारण त्या प्रश्नामागे एक मोठा गैरसमज आहे लोकांचा. आज लेग्स आणि शोल्डर डे होता. कार्डिओने सुरुवात केली. मग लेगचे एक्सरसाइज सुरू केले. एक व्हेरिएशन, मग दुसरं व्हेरिएशन. वर्कआउट कंटिन्यू चालू होता. आणि मनात तोच प्रश्न फिरत होता. आपण आयुष्यात खूप विचित्र अपेक्षा ठेवतो. जे तयार व्हायला वर्ष लागली, ते बदलायला काही आठवडे पुरे होतील असं वाटतं. हे फक्त फिटनेसमध्ये नाही, सगळीकडेच आहे. कॉन्फिडन्स गमवायला वर्ष जातात. पुन्हा तयार करायला वेळ लागतो. सेव्हिंग संपायला काही महिने पुरेसे असतात. पुन्हा उभं करायला वेळ लागतो. आणि बेली फॅट सुद्धा तसंच असतं. एका महिन्यात आलेलं नसतं. वर्षानुवर्ष सवयीमधून आलेलं असतं. मग ते एका महिन्यात जावं, ही अपेक्षा चुकीची नाही का? शोल्डर सुरू केले. आणि तेव्हाच एक गोष्ट जाणवली. लोकं रिझल्ट पाहतात, पण प्रोसेस पाहत नाहीत. आज ॲप्स दिसत नसतील, पण आज मी डाएट फॉलो केलं. वर्कआउट मिस केला नाही. कालपेक्षा एक पाऊल पुढे गेलो. आणि कदाचित खरी प्रोग्रेस तिथेच असते. कारण शरीर बदलण्याआधी सवय बदलतात. सवय बदलण्याआधी विचार बदलतात. आणि एक दिवस शरीरही बदलेल. म्हणून आता कुणी विचारलं, "अजून ॲप्स नाही आले?" तर मी फक्त हसतो. कारण झाड रोज बघितलं तर वाढताना दिसत नाही. पण म्हणून ते वाढणं थांबत नाही. कमेंटमध्ये सांगा, तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे, जिला तयार व्हायला खूप वेळ लागणार आहे, पण तरीही तिच्यावरती तुम्ही काम करत आहात?